मित्रांनो, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा प्रकारचा इंट्रो किंवा अशा प्रकारचा लोगो बघितला असेल. अशा प्रकारचा लोगो कसा बनवायचा आज मी तुम्हाला ते शिकवणार आहे. तरी चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायचं आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करायचं. तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर सिंपली तुम्हाला हे जे काही मटेरियल आहे, दोन टाईपचं मटेरियल आहे. एक तर आपला जो फॉन्ट यूज केला आहे मी, तो फॉन्ट खूप रेअर फॉन्ट आहे. तो फॉन्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि जो काही आपला फोटो आहे बॅकग्राऊंड फोटो, तो सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ते ड्राईव्ह फॉर्ममध्ये राहणार आहे. फुल HD क्वालिटी याची राहणार आहे. तर सगळ्यात पहिले ते डाउनलोड करून घ्यायचं आणि पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचं. चला तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो कशा प्रकारचे त्याला एडिट करायचं. तर मित्रांनो, स्क्रीनवरती बघू शकता हे मी गॅलरीमध्ये ओपन केलं आहे. याला सगळ्यात पहिले आपण शेअर करायचं आहे. हे प्रोजेक्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं. सिंपली मी याला पिक्सल लॅबमध्ये शेअर केला आहे. तुम्ही पण अशा प्रकारचं करून घ्यायचं आहे आणि फुल स्टेप फॉलो करायची. ठीक आहे. ओपन झाल्यानंतर थ्री डॉटला क्लिक करून मित्रांनो इथे जे तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन दिसतं एक नंबरचं, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि टेक्स्ट असा आडवा प्रकारचा करून घ्यायचं. बिकॉज आपण जो काही हे बनवत आहे ना, तो आडव्या टाईपमध्ये राहणार आहे. ठीक आहे. तर इथं तुमचं जे क्रिएशन असेल किंवा एडिट असेल, जे तुम्ही म्हणजे यूज करता, तुमचा जो काही म्हणजे लेबल असेल तो तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे, म्हणजे क्रिएट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, तुमचा लेबल या ठिकाणी टाईप केल्यानंतर तुम्हाला जरा फुल झूम करून घ्यायचं आहे आणि मी जो फॉन्ट तुम्हाला दिला आहे तो फॉन्ट सिंपली पिक्सल लॅबमध्ये ओपन करून घ्यायचा. तुम्हाला ओपन करता तर येणारच आहे. तरी खाली जाऊन मित्रांनो हा जो काही तो फॉन्ट आहे तो या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. मी खूप वेळा सांगतो आहे मित्रांनो, कारण तिथून तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो फुल रेझोल्यूशन करून घ्यायचं. जशी तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. नंतर त्या एच्या फॉर्ममध्ये जाऊन तुम्हाला याचं टेक्स्चर द्यायचं आहे. टेक्स्चर देण्यासाठी मित्रांनो थ्री डॉटला क्लिक करून पलीकडे जायचं आहे आणि हाच टेक्स्चर त्याला द्यायचा आहे. बिकॉज याच्यामध्ये गोल्डन टाईपमध्ये म्हणजे येलो गोल्डन असं काहीतरी म्हणजे टेक्स्चर तुमचा राहणार आहे. पूर्ण ब्लॅक पण याच्यामध्ये एक पट्टी येणार आहे. तर ठीक आहे, याला खूप म्हणजे अशा प्रकारचं करून खाली इनेबलेटन म्हणजे हे जे काही ऑप्शन आहे इनेबलेटनचं, याच्यावरती क्लिक करून मित्रांनो तुम्हाला 150च्या आसपास याला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. 150च्या आसपास किंवा 130 150 अशा प्रकारचं करून वरचं ऑप्शन ऑन करून द्यायचं आहे. ऑन केल्यानंतर तुमच्या पद्धतीने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता. मी 160वरती त्याला इनेबल केलेला आहे आणि 160वरती इनेबल झाल्यानंतर वरचे जो काय म्हणजे जो कलर आहे तो ब्लॅक झालेला नाही, खालचा कलर म्हणजे पिवळ्या कलरचा झालेला आहे आणि तो खूप म्हणजे असा अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. ठीक आहे. तर तुमच्या पद्धतीने याला अशा ठिकाणी म्हणजे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला याला एखादा म्हणजे ब्लेंडिंग वगैरे करून बघायचं आहे, याचे म्हणजे फॉन्ट वगैरे म्हणजे ऑदरमध्ये तुम्हाला जी काही एडिटिंग याच्यामध्ये करायची तुम्ही करू शकता. मी इथे ट्राय करून बघत आहे शॅडो वगैरे देऊन, स्टॉक वगैरे देऊन, बट ते एवढं म्हणजे भारी दिसत नाही आहे. तर ते मी सोडून देतो आहे बिकॉज हे म्हणजे ऑड वाटत आहे, त्याच्यामुळे ह्याला मी ऑफ केलेलं आहे. ठीक आहे. मित्रांनो, सेकंड प्रोसेसमध्ये फॉर्म गेल्यावरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला एक फोटो किंवा PNG देणार आहे. त्याला अशा प्रकारचे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे, ॲडजस्ट करायचं आणि त्याला रोटेट करून एक तर वरती याला सेट करू शकता किंवा खाली तुम्ही सेट करू शकता. बिकॉज आपला जो काही म्हणजे लेबल आहे त्याच्यानुसार याची कॅटेगरी म्हणजे शो होते. तर याला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅडो पण देऊ शकता. मी जस्ट नॉर्मली ह्याला कुठे यूज करायचं नाही, त्याच्यामुळे मी सिम्पली याला इथे खालच्या प्रकारे म्हणजे ओढून तिथं सेव्ह करत आणि प्रोजेक्ट नेम मी सेव्ह करत आहे बिकॉज ही फाईल मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर मी याला टायटल म्हणून असं सेव्ह करणार आहे. ठीक आहे. तर हे जे काय आहे ना मित्रांनो, टायटल प्रोजेक्ट म्हणून मी या ठिकाणी सेव्ह करतो. जर तुम्हाला पण कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. डिफॉल्टमध्ये जाऊन अल्ट्रा मॅक्समध्ये याला सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. तर मी तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन दाखवतो हा प्रोजेक्ट कशा प्रकारचा आपला क्रिएट झालेला आहे. तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही आपला फुल HD मध्ये 4K क्वालिटीमध्ये आपला फोटो म्हणजे हे जे काही लोगो आहे तो क्रिएट झालेला आहे. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. टेक केअर.